राजकारणात युत्या आघाड्या झाल्या की विशेष महत्व येतं ते डिप्लोमसीला। तुम्हाला तुमचा मतलब साधता आला की तुम्ही डिप्लोमसीमध्ये जिंकलाच म्हणून समजा। सध्या महाराष्ट्रात याच डिप्लोमसीचा खेळ पाहायला मिळतो। महायुती आणि महाविकास आघाडी हे जरी या निवडणुकीत मुख्य प्रतिस्पर्धी असले तरी या दोन्ही आघाड्यांमध्ये सहभागी असलेल्या पक्षांमध्येही चढाओढ पाहायला मिळते। या डिप्लोमसीच्या खेळामध्ये खरी कसोटी लागली आहे ती दोन्ही शिवसेना गटांची। त्यामुळे शिंदे आणि ठाकरे हे दोघेही डिप्लोमसीच्या खेळात आपापल्या शिवसेनेला कसा न्याय देतात हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे। नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा। युती आघाडीमध्ये सर्वात जास्त कसोटी लागते ती जागा वाटपामध्ये। सध्या याच जागा वाटपाच्या खेळात उद्धव ठाकरे हे शिंदेंपेक्षा सरस ठरले। ते कसं समजावून घेऊया। सुरुवात करूयात मराठवाड्यापासून। मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो। शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी म्हणजे भाजप शिवसेना युती असताना लोकसभेचे 8 पैकी 4 मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला यायचे। याचा अर्थ अर्धा मराठवाडा हा शिवसेनेचा असायचा। परंतु शिवसेनेची 2 शक्ल झाल्यानंतर चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळतंय। शिंदेंच्या शिवसेनेला याच मराठवाड्यात आतापर्यंत एकच जागा मिळाली आहे, ती म्हणजे हिंगोली। तर संभाजीनगरची जागाही शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे। याचा अर्थ महायुतीत 8 पैकी केवळ 2 जागा मिळवण्यात शिंदेंच्या शिवसेनेला यश आलंय। तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंना मात्र 4 जागा पदरात पाडून घेण्यात यश आलं। उद्धव ठाकरेंनी संभाजीनगर, हिंगोली, धाराशिव, परभणी या मतदारसंघांमध्ये आपले उमेदवारही घोषित केले। त्यामुळे मराठवाड्यात उद्धव ठाकरे हेच डिप्लोमसीत सरस ठरले। चला आता कोकण आणि मुंबई फिरून येऊ। कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड असे 2 मतदारसंघ येतात। तर मुंबई आणि उपनगरात दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम, ठाणे, भिवंडी, पालघर आणि कल्याण असे एकूण 10 मतदारसंघ येतात। आता कोकण हा देखील शिवसेनेचा बालेकिल्लाच। भाजप सोबत युतीत असतानाही हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेच्याच ताब्यात राहिले। या निवडणुकीतही कोकणातील दोन्ही मतदारसंघांमध्ये ठाकरेंनी आपले उमेदवार जाहीर केले। तर शिंदेंच्या वाट्याला कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग ही एकच जागा आली आहे, मात्र तिथंही भाजपकडून दावा सांगण्यात आला। रायगडची जागा मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देण्यात आली आहे। याचाच अर्थ इथंही ठाकरे हे शिंदेंपेक्षा सरस ठरले। मुंबईमधील जागा वाटपातही शिंदेंची काहीशी पिछेहाट झालेली दिसते। 2019 ला भाजपसोबत युतीत असताना शिवसेनेनं मुंबई आणि उपनगरातील लोकसभा मतदारसंघांमध्ये 6 जागांवर उमेदवार दिले होते। परंतु या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने तब्बल 7 मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार जाहीर केले। याचाच अर्थ मुंबई आणि उपनगरातील जागा आपल्या पदरात पाडून घेण्यात ठाकरेंना यश आलंय। तिकडे शिंदेंची मात्र दमछाक होताना दिसून येते। शिंदेंच्या शिवसेनेनं आतापर्यंत या मतदारसंघांमधून केवळ एकाच जागेवर उमेदवार घोषित केलाय। तर इतर मतदारसंघांमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू आहे। शिवाय त्यातील काही जागांवर भाजपनेही दावा सांगितलाय। आता थोडं उत्तर महाराष्ट्राकडे वळूयात। 2019 ला उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेने नाशिक आणि शिर्डी अशा 2 जागा लढवल्या होत्या। महाविकास आघाडीतही यावेळी ठाकरेंना या 2 जागा राखण्यात यश आलंय। ठाकरेंनी शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे तर नाशिकमधून राजाभाई वाजे यांना उमेदवारी दिली। तिकडे शिंदेंना शिर्डीची जागा राखण्यात यश आलंय। शिंदेंनी शिर्डीतून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडेंना उमेदवारी जाहीर केली। नाशिकच्या जागेसाठी शिंदेंकडून प्रयत्न सुरू असून भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही दावा सांगितलाय। त्यामुळे शिंदे ही जागा पदरात पाडून घेण्यात यशस्वी ठरणार का हे पाहावं लागेल। आता विदर्भाची स्थिती काय आहे हेही पाहूया। 2019 ला शिवसेनेने युतीत असताना विदर्भात रामटेक, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अमरावती अशा 4 जागांवर उमेदवार दिले होते। यावेळी जागा वाटपात यापैकी केवळ 2 जागा म्हणजेच यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा राखण्यात उद्धव ठाकरेंना यश आलंय। तर अमरावती आणि रामटेकची जागा काँग्रेसला सोडण्यात आली आहे। इकडे शिंदेंना रामटेकची जागा राखण्यात यश आलंय, तर बुलढाणा आणि यवतमाळ, वाशिम मध्येही शिंदेंनी आपले उमेदवार जाहीर केले। अमरावतीची जागा शिंदेंनी भाजपला सोडली आहे। त्यामुळे विदर्भात जागा राखण्यात शिंदे ठाकरेंपेक्षा सरस ठरले। आणि आता शेवटी पश्चिम महाराष्ट्राची सफर करूयात। महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेल्या पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेने 2019 ला मावळ, शिरूर, कोल्हापूर, हातकणंगले अशा 4 जागा लढवल्या होत्या। त्यापैकी शिरूरमध्ये शिवसेनेचा पराभव झाला, तर इतर 3 जागांवर शिवसेनेचा विजय झाला। यावेळी मात्र ठाकरेंनी मावळ, हातकणंगले आणि कोल्हापूरऐवजी सांगली हे मतदारसंघ पदरात पाडून घेतले। तर शिंदेंनी मावळ, हातकणंगले आणि कोल्हापूर या मतदारसंघांतून आपले उमेदवार जाहीर केले। याचाच अर्थ पश्चिम महाराष्ट्रात शिंदे आणि ठाकरे या दोघांनाही
वाटाघाटीत यश आलंय. शिवसेना फुटीनंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. या निवडणुकीत खरी शिवसेना कुणाची हे देखील स्पष्ट होणार आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना या निवडणुकीत आपलं अस्तित्व देखील दाखवून द्यायचंय. त्यामुळे डिप्लोमसीच्या या खेळात ठाकरे सध्या तरी जिंकले असले तरी निवडणुकीच्या रिंगणात कोण बाजी मारणार हे येणारा काळच ठरवेल. पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.